त्यांनी अख्ख्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. माझं लिगल टीम काम करतो. परीक्षेत तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियाने तुमच्या मुलांनी पाहिलं आणि उगाचच ठीक आहे आम्ही ब्लॅकमेलर आहोत. या व्हिडिओचं काय झालं सांगा ना. आम्ही ब्लॅकमेलर आहोत. बंटी साहेबांच्यावर बोलून स्वतःचा TRP वाढवू नका. बंटी साहेब नाही आहे, तो अज्ञात ठिकाणी आहे आणि त्याला प्रेशर करतायत की तू जर हे लिहून नाही दिलंस की हा मी दिलेलं नाही का काही बोगस आहे तर तुला मी उलटं सुलटं करीन म्हणून यांचे गुंड तिकडं. जयप्रभा स्टुडिओचा व्यवहार असेल, कावळा नाक्याच्या गेस्ट हाऊसचा व्हिडिओ असेल, असताना रवी इंगोलेंचं स्टेटमेंट काय की हे आमच्याकडं हा आलेला आहे याची चौकशी व्हा. त्यांनी म्हणलेलं आहे की मला त्यांनी लेखी दिलेलं आहे. लेखी वगैरे काही दिलेलं नाही. त्याला मुंबईमधनं काल त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माणसाला. तो आता मुंबईमध्ये ना देतायत की 1% दिलाय. राहुल त्यांना बँक थ्रू एंट्री दिली आहे. ऑफिशियल बँक थ्रू. तज्ञ लोक आहेत ना त्याच्याकडनं जरा तपासून घ्या. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. कालपासून कोल्हापूर मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये कोल्हापूर उत्तरमधनं विजयी झालेले उमेदवार महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे राजेशजी क्षीरसागर आमदार म्हणून निवडून आले ते स्पष्ट दिसतात. त्यांच्याशी बातचीत चाललेली तो व्हिडिओ समोर आला आणि तो व्हिडिओ समोर आल्यानंतर सार्वजनिक जीवनातल्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीतला जर व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल तर लोकांच्यात तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. याला काय कोणाच्या पाठपुराव्याची गरज लागत नाही. त्याला तुमचं काम, तुमची वर्तणूक, तुमचं चाललेलं कामकाज, तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या सार्वजनिक जीवनात वागता, बोलता काय आणि कृती काय करता याची प्रत्यंतरं जर सार्वजनिक जीवनात विसंगत दिसत असतील तर लोक त्या बाबतीत ते व्हायरल करतात, बघत राहतात आणि त्याच्यावर प्रश्न, त्याच्यावर टीका, त्याच्यावर ट्रोल करत राहतात. हेच तर लोकशाहीमधलं मोठं आयुध हे सोशल मीडिया आहे. याचं भान राजेशजी क्षीरसागरांना आहे का नाही आणि महायुतीमधल्या तमाम नेते मंडळींना आहे का नाही हा पहिला प्रश्न आहे. मुळात राजेशजी क्षीरसागर साहेब आपण आपले व्हिडिओज का बाहेर पडतात. या जिल्ह्यातले महायुती 10-0 आहे. असो आमचा पराभव झाला आहे. लोकशाहीमध्ये विजय पराजय चालत राहतो. कायमचं ताम्रपट कोणीही घेऊन आलेलं नाही हे देखील आपण लक्षात घ्यावं. ह्याच आमच्या नेते मंडळींच्याकडं 20-25 वर्षापूर्वी स्कूल बोर्डमध्ये तरी मला घ्या, अंकुश ग्रुपच्या माध्यमातून आपण काम करायचा आपण येत होता. पण आपल्याला मिळाली सार्वजनिक प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली. पण मिळालेल्या संधीतनं आपण वागत असलेल्या विकृती जर समाज माध्यमामध्ये येतात त्यावेळी पहिला आपण त्याला दोषी असतो. याचं आत्मपरीक्षण तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियाने तुमच्या मुलांनी पहिला करावं. आरशात बघावं. जयप्रभा स्टुडिओचा व्यवहार असेल, कावळा नाक्याच्या गेस्ट हाऊसचा व्हिडिओ असेल, शेजाऱ्याला मारहाणीचा व्हिडिओ असेल, डॉक्टरला मारहाणीचा व्हिडिओ असेल, शासकीय अधिकाऱ्यांच्याकडनं गोळा केलेल्या पैशाच्या बातम्या असतील. हे कशातनं आलं? ह्याच्या पाठीमागं काँग्रेस पक्ष, विरोधी पक्ष, विरोधी नेत्यांचा संबंधच काय? हे व्हिडिओ काय आहेत एकदा काढा आणि त्या व्हिडिओच्या बाबतीत ते त्रयस्थ थर्ड पार्टी एजन्सी नेमा. तुमचीच सत्ता आहे. देशभर, राज्यभर, गल्लीभर तुम्हीच सत्तेत आहात. तुम्ही लोकांच्या प्रती चांगलं काम करणं तुमची जबाबदारीच आहे. लोकसेवक हा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली येतो याचं भान राखा. त्या संदर्भात आमचे मित्र सुनील मोदी साहेब बोलतीलच. व्हिडिओ व्हायरल होणार त्याच्या पाठीमुळे तुमच्या घरातला ऑफिसमधला व्हिडिओ आहे. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी दिसायला लागलाय. ती व्यक्ती आपल्याशी बोलते, तुम्ही स्वतः सांगायला बोला व्यवहार काय झाला, तुम्ही 2% का दिले त्यांना, 1%च द्यायला पाहिजे होते. तुमच्या अवतीभोवती असणारे राहुल प्रशांत हे तुमचे त्यातला तो एक OECD आहे. याखंड जिल्हा शहर राज्य सांगतं. एवढं कोण बालिश नाही आहे साहेब. आणि मग तुम्हीच म्हणता त्यांना 2% का दिला, 1% दिला असता ठीक होता, मग दिलेले पैसे परत न्या. तुम्हाला देत नव्हतं काम तरी मी मिळवून दिले, मी इथला मालक आहे. हे काय चाललंय? मग ह्याच्यावर विरोधी पक्ष म्हणून आता आम्ही आवाज उठवणार ना. तो व्हिडिओ जरी आम्हाला कुठल्या माध्यमातून आला असेल त्याचा आता पाठपुरावा करणार. आणि विरोधी पक्षाचं कामच आहे लोकशाहीमध्ये की भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणे
भ्रष्टाचार उघड पाडणे आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला जाहीर चौकामध्ये उघड पाडणे ह्यो सार्वजनिक जीवनातला लोकांच्या टॅक्समधला पैसा आहे. ना तुमच्या घरातला आहे, ना माझ्या घरातला आहे, ना कुठल्याही नेतेमंडळींच्या घरातला आहे. एक आणि एक पैशाचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. ह्याच्या संदर्भातला कायदेशीर पूर्तता होईलच. आणि आम्ही काल बंटी साहेबांना प्रश्न कोणी विचारला, ह्याच काँग्रेस कमिटीमध्ये काल आमचं SIR पुनर्गठनच्या बाबतीतला प्रेस कॉन्फरन्स होती, आमची इंडिया आघाडीची बैठक होती. त्यामध्ये पत्रकार बंधूंनी प्रश्न विचारला आणि बंटी साहेबांनी स्पष्ट सांगितले की याची सत्यता तपासली पाहिजे. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत काय घडतंय, कसला व्हिडिओ आहे, त्यांनी एखाद्या लोकप्रतिनिधी म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडू शकतोय म्हणून त्यांनी सांगितलं सत्यता तपासली पाहिजे. AI काय बघितलं पाहिजे. आता मी तुम्हाला 2 व्हिडिओचे नमुने पण दाखवतो. AI कशा पद्धतीचा असतो आणि ओरिजिनल कशा पद्धतीचा असतो. ओरिजिनल जो तुमचा तयार झालेला आहे आणि AI कसा बनतो याचं क्षीरसागर साहेब जरा तुमच्या अवतीभोवती जे तज्ज्ञ लोक आहेत ना त्याच्याकडनं जरा तपासून घ्या. विनाकारण स्वतः बाबतीतली आपल्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्याने देश पातळीवर सहानुभूती निर्माण करायसाठी आपली पापकृत्य झाकण्याकरता, आपला भ्रष्टाचार झाकण्याकरता बंटी साहेबांच्यावर बोललं म्हणजे मला देवेंद्र फडणवीस साहेब सपोर्ट करतील, मला एकनाथ शिंदे साहेब सपोर्ट करतील, अजित पवार गट सपोर्ट करेल. या वल्गनेत राहू नका. बंटी साहेबांच्यावर बोलून स्वतःचा TRP वाढवू नका. बंटी साहेब यात काय आहे म्हणून तुमच्या दोषी कसे सांगा. माझ्या सार्वजनिक जीवनात मी काय चुकणार त्याला मीच जबाबदार आहे ना. माझे व्हिडिओ काय बाहेर पडतील, माझे ऑडिओ काय बाहेर पडतील, नगरसेवक असेल, सरपंच असेल, आमदार असेल, खासदार असतील, मंत्री असतील, उगीच आता सगळ्यांना गोळा करून आणि काहीतरी विषय काय आहे ते सोडून तिसरीकडेच न्यायचं. आमचा मुद्दा काय आहे, तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ बाहेर पडला आहे. त्या संदर्भात जर भ्रष्टाचार झाला असेल आणि तो व्हिडिओ खरा असेल तर त्याचा सायबरकडे गुन्हा नोंद करून रीतसर त्याची चौकशी होऊन या भ्रष्टाचारांना आत घातलंच पाहिजे. आत्ताच 2 दिवसापूर्वी फक्त लाचेमध्ये मागणी केलेली एक शाहूपुरी पोलीस स्टेशनमधल्या API जर त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्यासाठी पोलीस खातं धडपडा लागले तर मग ह्याच व्हिडिओमध्ये दिसतेच ना 2% का दिला, 1% द्यायला पावता, उरलेले पैसे मालक म्हणून माझे आहेत. आत्ता हा पुरावा दिसतो आहे. पोलीस खात्यानं सुमोठं म्हणून त्याच्यावर केस दाखल करून घेतली पाहिजे. आम्ही तर आता इंडिया आघाडी महाविकास आघाडी पाठलाग करणार आहे आणि आम्ही विचारतोय काय, मॅडम तुम्ही जेवलाय? बघा तुमचं उत्तर काय आलं. आम्ही जेवलाय काय विचारतोय. क्षीरसागर साहेबांनी तुम्ही उत्तर देताय माझ्याकडे 2 पोपट आहे. असं विचारायला लागलोय काय आणि दुसरीकडे गाडी नेऊन वळवण्याचा प्रयत्न करू नका. आणि इकडे काय नाही, तुमच्या डिपेंडर समोर येतात, तुमचाच मुलगा मग कुठतरी व्हिडिओ येतो, तुमची श्रीमंती पुढं का दाखवता, तुमचे व्हिडिओज येतात हो. आणि मग तुमच्या महायुतीतलं पालकमंत्रीपद, मंत्रिपदाच्या चर्चा, हे काय मंत्रिपदाचे मंत्रिमंडळाच्या फेरबदलाच्या अंतर्गत तुमच्या घरविधी कोण आहे का पहिला तुम्ही ते तपासा. मग आमच्या नेत्यांच्यावर आरोप करा. आमच्या नेत्यांच्यावर पण बिनबुडाचे आरोप कोणीही खपवून घेणार नाही. तुमची काळी कृत्य, तुमचे भ्रष्टाचार तुम्ही करणार, तुमची वर्तणूक तुम्ही करणार, मगरुरी तुम्ही करणार, मी कसाही वागणार, तुमच्या घरात बोलून तुम्हीच कसंही ऑफिसला बोलून लोकांना मारहाण करायचे व्हिडिओ बाहेर येणार आणि ते थेट बंटी साहेबांच्यावर जोडणार. हे खपवून घेणार नाही. महायुतीच्या नेत्यांनी उलट या संदर्भात पत्र द्यावं. खरंच जर मोदी साहेबांचं स्वप्न आहे भ्रष्टाचार मुक्त भारत, गतिमान सरकार, फडणवीस साहेब, आमचे शिंदे साहेब आणि पवारताई, अजितदादा पण आम्ही पण त्यांना मानणारे कार्यकर्ते होतो. अशा पद्धतीनं तुमच्या अवतीभोवतीच जर असा केंद्राळ पसरला असेल तर कोल्हापूरकरांना महायुतीच्या नेत्यांनी याबद्दलची स्पष्टता द्यावी. याबद्दलचं पारदर्शक निर्णय होण्याकरता पोलीस खात्याला किंवा न्यायिक चौकशी जे काय म्हणून असेल या बाबतीतलं महायुतीच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा. सार्वजनिक जीवनात आपण काम करताना आपण ज्या चुका करणार ते आपल्याला फेडावं लागणारच. आई अंबाबाईचं गाव आहे त्यामुळं जे करल तो भोगल. विनाकारण इधर उधर की बात करून आमच्या नेत्यांच्यावर आरोप करू नका हा त्यांना आमचा इशारा आहे. एक मिनिट
एक मिनिट. हा ओरिजिनल. हा ओरिजिनल झालं ना. आता बघा त्यांना काय वाटतं ए आय. आता हा ए आयचा आवाज आहे. हा ए आय. आता ए आय काय कोणी करू शकतं. ए आय जनरेटरचं सगळं नॉलेज आहे. आता आम्ही जे म्हणतो हे जे आहे ना सार्वजनिक जीवनात काम करताना प्रेसचं पण काम आहे. ब्लॅकमेलरनं केलं काय, कुणी विरोधकांनी केलं काय, किंवा एखादा RTI कार्यकर्ते करतात काय. ह्याच्या अगोदर मोठमोठ्या केंद्र सरकारवर RTIच्या कार्यकर्त्यांनी किंवा साध्या साध्या कार्यकर्त्यांनी आरोप केले, त्याला लगेच त्याचं शानिशा चालू झाली. आता या डायरेक्ट ए आयनं काय होतं आणि ओरिजिनल काय आहे ह्याच्यावर बोला ना. आणि ती व्यक्ती म्हणते 60 ऑफिशियली मी ट्रान्सफर केले, त्याच्याकडे पुरावे आहेत असं यात व्हिडिओमध्ये दिसतंय. मग याची खातरजमा करायची की नाही तुम्ही आणि आम्ही मिळून. का भ्रष्टाचार करणाऱ्याला काय पण तो खुलासा देणार, तो काहीतरी सांगणार आणि आपण गप्प बसायचं का. आपलेच पैसे आहेत टॅक्स रुपी. तो काहीतरी सांगायला आल्यात मला लोकांनी निवडून दिले, आम्ही 10 विरुद्ध 0 आहोत. उगीच विरोधी नेत्यांच्याकडे काहीतरी डायव्हर्शन चालू आहे. गप्प बसायचं का सांगा. मीडियाला देखील प्रश्न आहे, विचारायचंच नाही काय, काहीतरी खुलासा देणार. त्रासानं काही लोकांना अटॅक आलाच आहे. हे चित्र तुमच्या पण कानावर आहे, खरं बोलायचं का नाही. मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधायची असं गप्प बसून चालणार नाही. याला आता वाचा फुटणारच. बोला रणजित. बोलताना एक वाक्य त्यांच्याकडे अपूर्ण राहिलं, ते वाक्य तुम्ही पूर्ण करू शकता म्हणून हा प्रश्न आहे. बोला. ते म्हणतात की ज्यांनी हा व्हिडिओ काल दाखवला म्हणजे ज्यांनी, तर ते एक ब्लॅकमेलर आहेत आणि त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका बड्या नेत्याला सुद्धा ब्लॅकमेल केलंय, ज्याच्या मुलाच्या नावाने एक प्रकरण होतं. तर हा बडा नेता कोण आहे आणि कुठल्या पक्षातला आहे काय सांगू शकता. आता तुम्ही त्यांनीच उत्तर दिलं. आता एखादा कार्यकर्ता रवी इंगोले पण काय असं उगीच काहीतरी ते पण जनतेतनं निवडून आलेले 4 ते 5 टर्म त्यांनी प्रतिनिधित्व केलेली ती फॅमिली आहे. कैलास वाशी विष्णुपत इंगोले साहेबांचे ते चिरंजीव आहे. उगीच आपल्याला वाटते पण एखाद्याला आरोप करणं आणि मीच तेवढा चांगला आणि बाकीचे मात्र सगळे चुकीचे, त्यांना बहुतेक कावेळ झाल्या. ते त्यांनीच सिद्ध करावं आणि त्यांनीच त्याची उत्तरं खातरजमा द्यावीत. ते महायुतीतले एक मंत्री दर्जाचा पद आहे हो क्षीरसागर साहेबांच्याकडं. त्यांच्याकडे सगळ्या संस्था आहेत. तुम्हीच ते प्रूव्ह करा. तुमचंच शासन आहे. तुम्ही नुसत्या गप्पा करू नका साहेब. तुम्ही नुसती बसून बैठक घेऊ नका. हे महायुतीवर आरोप आलेले आहेत. महायुतीच्या नेत्यांना पण सांगणं आहे, महायुतीच्या नेत्यांनी हे गांभीर्यानं घ्यावं. याची चौकशी करावी. ईडीने पण ईडीची चौकशी व्हावी. CBI, इन्कम टॅक्स, न्यायालय सगळ्या बाजू आपण आता मार्ग करूया. महायुतीनं पण देखील हे गांभीर्यानं घ्यावं. CPR मधल्या सर्जिकल खरेदीच्या घोटाळ्यात पण आमचे संजय पवार साहेब गडका मारत आहेत. त्यात तर नाव आहे क्षीरसागर साहेबांचं. माझ्याकडे पण त्याचा अहवाल आहे. आता यायला आले ना पुरावे पण. क्षीरसागर साहेबांनी ही व्यक्ती प्रसिद्ध खरेदी संस्था आहे, ती संस्था बोगस निघाली. त्यांच्यावर 2025 सप्टेंबरला पत्र आले शासनाचं की त्यांच्यावर फौजदारी घाला, अजून गाठलेलं नाही आहे. मग या महायुतीच्या नेत्यांनी जर असं दुर्लक्ष केलं आणि मग आम्हालाच तुम्ही प्रश्न विचाराला ते ब्लॅकमेलर आहेत किंवा नेत्यांचा कोणतरी मुलगा आहे त्याला त्यांनी ब्लॅकमेल केले, काढावं ना. आमच्यावर पण काही आरोप होत असतील आमच्या महाविकास आघाडीतल्या कुठल्या नेत्यांच्यावर, नगरसेवक माजी नगरसेवकांच्यावर, त्याचीही चौकशी करावी. आणि त्यांच्याकडे पण ज्यांच्यावर आरोप होतात त्याची पण पारदर्शी चौकशी करावी. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं, अण्णाभाऊ साठेंचं, महात्मा फुलेंचं
तर महामानवांचं नाव घेऊन काम करायचं विचार आहेत असं समजलं जाईल. अन्यथा आंधळं दळते, कुत्रं पीठ खाते आणि ब्लॅकमेलर आहे, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही असं क्षीरसागर म्हणतात. हे बघा, एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं नसेल, एखाद्या प्रश्नाचं, तर ब्लॅकमेलर अमुक तमुक आजपर्यंत त्यांच्यावर अशा प्रकारचा एखादी व्हिडिओ म्हणा, अशा प्रकारची तक्रार म्हणा, अशा प्रकारच्या पोलीसमध्ये कंप्लेंट म्हणा एक जरी झाली असेल तर आम्ही त्यांच्या आरोपाला मान्यता देतो. कायमपणे तुमचे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत, कायमपणे तुमची कर्तृत्व बाहेर आलेली आहेत, तर त्यांना मुख्य प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. या व्हिडिओत घडले की नाही घडले त्यांनी अख्खा प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. माझं लिगल टीम काम करते, माझे लिगल टीम बोलतीये, मी लिगलमध्ये धरणार आहे, एवढंच त्यांनी बोललेलं आहे. आणि उगाचच ठीक आहे आम्ही ब्लॅकमेलर आहोत, या व्हिडिओचं काय झालं सांगा ना. आम्ही ब्लॅकमेलर आहोत, चला मान्य करू आम्ही, पण या व्हिडिओचं काय झालं सांगा ना, ते सांगत नाही. शासकीय व्यवहाराचा व्हिडिओ नाही आहे आणि ज्यांनी हा व्हिडिओ केला आहे ते माझ्याकडे येऊन माफीनामा दिला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे नेमकं कोण आहे? हे बघा, आम्ही नेमकी मागणी काय केली, आम्ही नेमकी मागणी काय केली आहे ऐका ना लेपर साहेब. उत्तर देण्याआधी तुम्ही मुळात ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली काय, नेमकं काय आहे? हो हो आहे मी चौकशीला सामोरं जाणार का? नाही ऐका, मी तुम्हाला सांगतो, आम्ही काल व्हिडिओ प्रसिद्ध केला. प्रसिद्ध करताना रवी इंगोलेंचं स्टेटमेंट काय की हे आमच्याकडं हा आलेला आहे, याची चौकशी व्हावी. चौकशी करताना तो खाजगी जर व्यवहार असेल तर तो त्यांनी सिद्ध करावा ना, हा त्यांची जबाबदारी आहे ना. त्यांनी म्हणलेलं आहे की मला त्यांनी लेखी दिलेलं आहे, लेखी वगैरे काही दिलेलं नाही. त्याला मुंबईमधनं काल त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माणसाला. तो आता मुंबईमध्ये नाही आहे, तो अज्ञात ठिकाणी आहे आणि त्याला प्रेशर करतायत की तू जर हे लिहून नाही दिलंस की हा मी दिलेलं नाही किंवा काही बोगस आहे तर तुला मी उलटं सुलटं करीन म्हणून यांचे गुंड तिकडं निघालेले आहेत. पण तोही तयारीचा माणूस आहे, तो यांना वाकणार नाही, तो त्यांना वाकणार नाही, तो याचा पाठपुरावा करून शेवटपर्यंत करणार. आणि वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला सांगतो अजून एक पार्ट त्यातला, त्यांचे जे 2 नावं आहेत ना, देत आहेत की 1% दिलाय, राहुल त्यांना बँक थ्रू एंट्री दिली आहे, ऑफिशियल बँक थ्रू एंट्री दिलेली आहे आणि त्याची देखील आमच्याकडे माहिती आहे. कुठल्या बँकेतनं कुठल्या तारखेला किती अमाऊंट गेली त्याचं लेखी स्टेटमेंट आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की आमची पण चौकशी करा. म्हणताय आपण, मग ती व्हिडिओ दाखवून घेऊन आपण बी त्यामध्ये दोषी होण्यासारखं आहे किती. आता आमच्याकडे जे आहे ती योग्य वेळी तुम्हाला बोलवू, त्यानुसार एक त्याची सिरियल लावू. कायम जे बोललं जातं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे अनुयायी आहोत. रयतेच्या भाजीच्या देताला सुद्धा धक्का न लावणारे कार्यकर्ते आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारे कार्यकर्ते आहोत. त्यांच्या नावानं दुकानदारी करून आपली पोटं भरणारे आमच्यातले कोण कार्यकर्ते नाही, नेते पण नाही. हे आता तुम्हाला हे दिसल. उगीच मोठमोठ्या महापुरुषांची नावं घ्यायची आणि लोकांना नाहक त्रास द्यायचा आणि आपली काळी बाजू झाकायची, हे इथून पुढच्या काळात चालणार नाही, खपवून घेतलं जाणार नाही, हे आज उघड सांगू. आपण उद्या तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांकडे देणार आहे आणि स्थगन प्रस्ताव पण येईल. तिथंही सभागृहात विधिमंडळात तेच उत्तर दिलं म्हणजे याचं वस्तुस्थिती काय आहे तपासतो आणि एका ओळीमध्ये विषय मिटवला जाईल. पुढे काय म्हणा नाही, तपासण्याचा रिपोर्ट आम्ही त्याच्या पाठपुरावा करणार आहोत. आपण दात कुणाकडे मागायची, मायबाप सरकार कोण, त्याची घोषवाक्य आहे. सरकारकडे एखाद्या गोष्टीकडे गेल्या गंभीर प्रकरण असं त्याचं कारण नंतर मग आहे ना, कोर्ट आहे, उच्च न्यायालय कोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे. त्याची हो, न्यायिक करणार. आपल्याकडे पण सगळं कायदेशीर पॅनल आहेच ना सर. असा घोटाळे असे भ्रष्टाचार खपून घेतले जाणार नाही. केशवराव भोसले हा मगाशी जे बोललोय त्याचा पै आणि पै त्या कामाला लागला पाहिजे. तिथे तर एका वर्क ऑर्डरमध्ये 40 लाखाचा टपला असेल. आता आमचं विरोधी पक्ष कामच आहे त्याचे आता पोस्टमार्टमच चालू. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा.